झाला एक धाव धावपलकावरती षटक क्रमांक 1 ला सुरुवात झाली आहे। किरण लटके बॉलिंग ट्रॅक वरती बॅटिंग साठी संग्राम डाकरे आणि नंदकुमार बारसकर ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे। एक धाव धावपलकावरती किरण लटके बॉलिंग ट्रॅक वरती क्वालिफायर 2 ची मॅच। रोशन सर संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय चांगली कॉमेंट्री तुमची राहिली, परंतु या स्पर्धेचा अनुभव देखील रोशन सरांच्या माध्यमातून आपण अगदी ऐकणार आहोत। यावेळेस देखील लॉफ केलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतील। झेल टिपलाय संग्राम डाकरे पुन्हा एकदा शून्यावरती माघारी परतलेत। बिग ब्लो फॉर टीम सोडा फायटर बिग फिश कॉट इन द ट्रॅप। पॉवर प्लेच्या षटकामध्ये संग्राम डाकरे माघारी फलंदाज बाद। बॅट हातामध्ये फिरले। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं शरीरापासून दूर खेळले, अगदी शरीरापासून दूर बॉल होता, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि क्लिअर करू शकले नाही। लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्याने झेल टिपलाय। नवीन बॅट्समन सिद्धार्थ मैदानावरती दाखल झालेत। आणखी एक लेफ्ट बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 3 वरती किरण लटके बॉलिंग ट्रॅक वरती। अपील तर आता देखील आहे, परंतु पंचांची साथ इथे मिळणार नाहीये। आणखी एक बॉल डॉट। जबरदस्त गोलंदाजी किरण लटके यांची देखील पाहायला मिळाली आहे। संपूर्ण स्पर्धेमध्ये थ्रू आउट द टुर्नामेंट किरण लटके यांनी देखील अष्टपैलू कामगिरी केली। फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, या क्रिकेटच्या तीनही आखाड्यांवरती उत्तम कामगिरी करणारे खेळाडू आहेत किरण लटके। ज्यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न, एक धाव या ठिकाणी देखील पूर्ण होईल। एका धावेने धावपलक पुढे जाईल। धावपलकावरती धावा आहेत 2 धावा। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 धावा धावपलकावरती आहेत। सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आणि अगदी एससीआय जी कमिटी असेल, सह्याद्री क्रिकेट असोसिएशनची जी कमिटी असेल, त्यांचं देखील अतिशय मनापासून कौतुक आहे। आणि खरं तर भगवा चषकाच्या माध्यमातून सह्याद्री क्रिकेट असोसिएशन उभी राहिली। विकासजी बारसकर साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून भगवा चषक आणि त्या माध्यमातून उभी राहिलेली कमिटी आहे। ज्यावेळेस देखील बॉल हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजनला झेल तिथे खूप कठीण होता पकडणं आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील। सन्माननीय विकासजी बारसकर साहेब या सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मंडळाचे संस्थापक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही संस्था स्थापन केली। ही संस्था फक्त क्रिकेटसाठी काम करत नाही, तर अगदी तुमचे सामाजिक प्रश्न असतील, अगदी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये सातत्याने काम करणारी ही संस्था आहे। यावेळेस बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल पुन्हा एकदा ड्रॉप झालाय। सोपा झेल यावेळेस ड्रॉप झालाय। 1 धाव या ठिकाणी प्राप्त होईल। एका धावेने धावपलक पुढे जाईल। 5 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। काल देखील रात्रीच्या वेळेस नंदकुमार बारसकर यांची बॅट तळपली होती, परंतु यावेळेस देखील धावांची आवश्यकता आहे। 5 धावा धावपलकावरती। मला वाटतं बॅटची मागणी करतायत नंदकुमार बारसकर, बॅट पाहिजे त्यांना मैदानावरती। 5 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि संधी असेल डीजे गणेश पाटील यांच्याकडे। आज धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। नंदकुमार बारसकर आणि सिद्धार्थ ही जोडी मैदानावरती आहे। कुणाचा तरी मोबाईल सापडलाय, ज्यांचा असेल त्यांना विनंती आहे मोबाईल आपल्या मोबाईलवरती फोन लावा आणि मोबाईल रिटर्न करा, ही विनंती आहे। आम्ही रिटर्न करू तुमचा मोबाईल, परंतु आपल्या मोबाईलची ओळख पटवून आमच्याकडे मोबाईल जमा आहे। 4% फक्त चार्जिंग आहे त्याच्यावरती आणि ज्यांचा कुणाचा असेल आपण ओळख सांगायची आणि मोबाईल घेऊन जायचंय। ज्यावेळेस पायावरती बॉल रॅप झालाय। 5 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 रन्स ऑन द स्कोर कार्ड, लॉस ऑफ द 1 विकेट। 1.2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय। 5 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अमर बॉलिंग ट्रॅक वरती दाखल आहेत।
राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फाईन क्षेत्रामध्ये बॉलला खेळायचं होतं. बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क झाला नाही. आणखी एक बॉल डॉट आहे. 3 बॉल लगातार डॉट टाकलेत. अमर देखील चांगली गोलंदाजी करतायत. अमर वारे चांगली गोलंदाजी करतायत. नंदकुमार बारसकर आणि सिद्धार्थ ही जोडी मैदानावरती. अमर वारे आहेत गोलंदाज. यावेळेस बॅटचं एज कदाचित लागलंय आणि आली आहे सफलता. फलंदाज बाद. त्यामध्ये 5 बॉल लगातार डॉट टाकलेत. त्यामध्ये 1 विकेट मिळवली आहे अमर वारे. टाळ्या होऊन जाऊ द्या गोलंदाजासाठी. जबरदस्त गोलंदाजी आहे अमर वारे. 5 धावा धावपलकावरती. नवीन बॅटर अक्षय चाळके पुन्हा एकदा मैदानावरती दाखल झाले. सिद्धार्थ देखील त्यांच्या जोडीने आहेत. परंतु अमर वारे काय गोलंदाजी केली आहे. लगातारचे 5 बॉल डॉट. या स्पर्धेमधलं मेडन षटक क्वालिफायर 2 मध्ये पाहायला मिळेल का, हा प्रश्न आता जाज्वल्य झालाय, ज्वलंत झालाय. आणि यावेळेस आक्रमण केलंय अक्षय चाळके. सौ सोनारकी 1 लोहारकी. आडवा बॅटने लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ठोकलाय. मॅक्सिमम षटकार. सुरेश भटांची खूप सुंदर कविता आहे. जाताना मित्रांनो सांगून जाईल, खूप दिवस झाले कविता बोललो नाही. विजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेन मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केले ते काही कावे. जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर. डोळ्यांत जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही. येथील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चालतो. अडथळ्यांना मिळून अडकळणे पावलांना पसंत नाही, हे सांगितलंय अक्षय चाळके यांनी. नो बॉल पंचांनी घोषित केला. 1 धाव तर पूर्ण झाली आहे. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि या बॉल वरती एकूण धावा मिळतील 3. 14 धावा धाव पलकावरती. पुढचा बॉल फ्री हिट असेल. सोने पे सुहागा. जी मॅच फसली होती, सोरा फायटर संघ अडकला होता, परंतु आता तिथून बाहेर पडलाय. पुढचा बॉल फ्री हिट देखील आहे. म्हणजे जर चुकीला माफी नाही असं आपण म्हणतो, परंतु एका चुकीचं रूपांतर दुसऱ्या चुकीमध्ये झालंय. षटकार तर लगावलाय आणि आता मोमेंटम सोरा फायटर संघाने देखील मिळवलंय. ट्रॅक वरून ट्रेन घसरलीच होती, परंतु थोडक्यात मात्र मोटर म्हणला जाग आली आहे आणि ती ट्रेन आता पुन्हा एकदा ट्रॅक वरती आहे. जबरदस्त पुनरागमन ते देखील करतायत अमर वारे. अगदी 5 बॉल डॉट टाकले, तोपर्यंत 5 धावा धाव पलकावरती होत्या. शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि नो बॉलवरती ते 2 धावा आल्यात. सिद्धार्थ देखील मैदानावरती. सिद्धार्थानी त्यांच्या जोडीने अक्षय चाळके मैदानावरती आहेत. फ्रीटचा बॉल आहे. यावेळेस शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनला बॉलला खेळत 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 15 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. 15 धावा धावपलकावरती. 40 धाव्यांपर्यंत पोहोचावं लागेल आणि ती क्षमता आहे अक्षय चाळके यांच्याकडे. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय. डग आउट मधून सेट होऊन मैदानावरती दाखल आहेत. यावेळेस देखील लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आडव्या बॅटने प्रहार केलाय. 1 धाव प्राप्त झाली आहे आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 16 धावा. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ द 2 विकेट. 2.2 षटकांचा खेळ संपलाय. सोरा फायटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय संघ खेळताना पाहायला मिळेल
अगदी विनर स्पोर्ट क्वालिफायर 2 ची मॅच. ज्यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आणि अचूकता पाहायला मिळते झेल मध्ये. आणखी एक सफलता, सिद्धार्थ बाद झालेत, विकेट. आपण भारतीय संघासाठी अनेक जोड्या पाडल्या असतील भावांच्या, परंतु आता अमोल चाळके आणि अक्षय चाळके ही जोडी मैदानावरती दाखल झाली. सुरुवातीला आपण पाहिलं मोहिंदर अमरनाथ आणि सुरेंदर अमरनाथ यांना कित्येक दिवस खेळताना पाहिलं. तदनंतर आपण पाहिलं इरफान पठाण आणि युसुफ पठाणला पाहिलं. तदनंतर पांड्यावर जर सर्वांनी पाहिले, हार्दिक पांड्या आणि त्यांच्या जोडीने कृणाल पांड्याला पाहिलं. दीपक चहर आणि राहुल चहर ही जोडी पाहिली. परंतु मैदानावरती आता चाळके ब्रदर्स दाखल झालेत. अमोल चाळके आणि अक्षय चाळके मैदानावरती. एक मॅच न्यूझीलंड विरुद्ध फसली होती. रोशन सर आणि इरफान पठाण आणि युसुफ पठाण या जोडीने ती मॅच जिंकून दिली होती. अमोल चाळके आणि अक्षय चाळके मैदानावरती आहेत. 16 धावा धाव बलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुनील पाटील पुढचा बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र प्रहार केलाय, खाली इलाका आहे. एक धाव तर पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण होतील. दोघांची अगदी जर तुम्ही देहबोली पाहिली किंवा शरीर यष्टी जर पाहिली तर सारखी आहे. धाकड शरीर यष्टीचे दोनही खेळाडू आहेत आणि इथून मात्र धावा बनवाव्या लागतील. 18 धावा धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल, जबरदस्त देखील लॉफ केलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण जबरदस्त. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न इथे होतोय. एकाच धावेवरती समाधानी राहावं लागेल कारण रनिंग बिटवीन द विकेट. थोडासा मार खाल्लाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. टाळ्या होऊन जाऊ द्या फिल्डर साठी. काय नाव, सागर गुरव साठी टाळ्या झाल्या पाहिजे सर्वांच्या. लाजवाब हा स्टॉप होता. जबरदस्त ऍक्शन रिप्ले पहा या बॉलचा तुम्ही. जबरदस्त स्टॉप आहे. काय सांगाल रोशन सर, जबरदस्त स्पीडिंग तुम्हाला पाहायला मिळाली. जबरदस्त क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालंय. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 19 धावा धाव फलकावरती. अमोल आणि अक्षय यांच्यावरती संघाची धुळ आहे. अंतिम षटकामध्ये थोडासा हल्लाबोल करावा लागेल. 19 धावा धाव फलकावरती. 40 पर्यंत पोहोचावं लागेल. पाठीमागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 30-35 धावा डिपेंड झाल्या होत्या, परंतु ही मॅच महत्वाची आहे. पाठीमागच्या सामन्यामध्ये 32 धावा डिपेंड याच संघाने केल्या होत्या, परंतु आता 19 पर्यंतच पोहोचलेत. आणि इथून मात्र अक्षय चाळके आणि अमोल चाळके या जोडीवरती जबाबदारी वाढली आहे. दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि इथून मात्र धावा शोधाव्या लागतील. गणेश पानकर बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत अंतिम षटकासाठी. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहे. 19 धावा धाव फलकावरती. केदार किंग्स गेलवडे, नितेश रेड्डीज, गणेश पाटील आणि कंपनी ऑलरेडी फायनल मध्ये दाखल झालेत. पुढचा संघ फायनल मध्ये जाणारा कोणता असेल हे चित्र देखील पाहायचं आहे. एससीआय ही स्पर्धा निश्चित सुपर डुपर हिट ठरली आहे. गेल्या 2 दिवसांमध्ये स्पर्धेचं आयोजन नियोजन अतिशय उत्तम. आयोजकांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. अशा प्रकारचं आयोजन त्यांनी केलं. हाफ ट्रॅकर बॉल लिडिंग एज हवेमध्ये. बॉल गोलंदाज स्वतः बॉलच्या खाली आली. सफलता आणि स्ट्राईक मिळणार नाही अक्षय चाळके यांना. पहिल्या बॉलवरती सफलता, विकेट. फलंदाज बाद. जेव्हा जेव्हा हे गाणं समोर येतं प्रत्येकाच्या समोर गोविंदाची एक इमेज उभी राहते आणि गोविंदाचा डान्स. खरं तर सिनेसृष्टीमध्ये अनेक डान्सर असतील, परंतु सर्वांच्या आवडीचा गोविंदा आणि त्याचा डान्स या गाण्यावरती पाहण्यासारखं आहे. आता मॅचकडे जाऊयात. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. संकेत वायकुळ. दोन्ही बॅटर एकाच एंडला आहेत आणि फलंदाज संकेत वायकुळ धावबाद झालेत. वाईड बॉल, विकेट देखील आली आहे.
20 धावा धावफलकावरती. ज्याची लग्न झाली त्याची सर्वांची परिस्थिती सारखीच असते, कुणाची वेगळी नसते. 20 धावा धावफलकावरती 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आक्रमण आक्रमण आक्रमण, बॉल हवेत आणि बॉल दूरवरती देखील जाईल. अक्षय साळके जेव्हा जेव्हा मारतात तेव्हा तेव्हा एकी मारा पर सॉलिड मारा, षटकार. अक्षय साळके, क्या बात है, कमालीची बॅटिंग. असं म्हणतात ना, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, ये पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. अक्षय साळके जबरदस्त बॅटिंग. पुढचा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये, बॉल क्षेत्ररक्षक अचूक जागेवरती, झेल टिपला गेलाय. अक्षय साळके देखील माघारी परततील. विकेट, फलंदाज बाद. एक तेरी तो एक मेरी, आ देखे जरा किसमें कितना है दम. विकेट, फलंदाज बाद. फायटर या संघाने या स्पर्धेमध्ये खूप संघर्ष केलाय. जिथे क्वालिफाय व्हायचं होतं तिथे त्यांना मॅच जिंकायची होती, तिथे पराभूत केलं होतं. आपण जर पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ त्यांच्या विरोधामध्ये खेळतोय, त्याच संघाला त्याने पराभूत केलं होतं. परंतु तिथे क्वालिफाय झाले आणि तिथून मात्र श्री ठाणोबा विठ्ठलाई देवी 11 संघाचा प्रवास त्यांनी संपवला होता. क्रमांक 3 आणि 4 वरती ते पोहोचले आणि तिथून देखील एक सामना जिंकून ते वरती आलेत. एकच धाव आली आहे. आता धावफलकावरती धावा आहेत 28. संघर्ष या संघाने खूप केलाय. 28 धावा, 27 धावा धावफलकावरती, 27. 27 धावा धावफलकावरती संघर्ष तिथे देखील पाहायला मिळाला. त्यानंतर एलिमिनेटरच्या मॅच मध्ये देखील त्यांनी विजय मिळवलाय. म्हणजे स्वरा फायटर्स या संघाने या स्पर्धेमध्ये संघर्षपूर्ण क्रिकेट खेळलाय आणि त्यांना माहिती आहे संघर्ष कसा करायचा. अनिकेत माने यांच्याकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि इथे मात्र गरज आहे अनिकेत माने यांच्या मोठ्या फटक्यांची. यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक, एकच धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दोन्ही बॅटर बाद कोण झाले हा महत्वपूर्ण प्रश्न आहे आणि ऑफ केले स्वतःहून नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर देखील जात आहेत. विकेट, फलंदाज बाद. अनिकेत माने यांनी पाठीमागे फिरून पाहिलं की पार्टनर पोहोचतोय की नाही पोहोचत, तोपर्यंत पाठीमागे पाहिलं नाही. शेवटचा बॉल किती महत्वाचा आहे हे त्यांना देखील माहिती. 28 धावा धावफलकावरती, 28. शप्पल झालेत. अंतिम बॉल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, एक धाव तर कंप्लीट होणार त्याच्यामध्ये शंका नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी थोडीशी वाईड आली आहे आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत आणि एकाच एंडला थांबलेत. अनिकेत माने धावतायत, प्रयत्न करतील धाव घेण्याचा आणि धाव घेत असताना धाव बाद झालेत. एसीडीज 3 आले, 3 पूर्ण आहेत. पंच कन्फर्म करा, अंपायर्स कन्फर्म करतील. अनिकेत सर प्लीज त्यांच्यावरती थोडा निर्णय पंचांवरती सोडा. दोन्ही टीम पंच निर्णय देतील. तीन धावा शेवटच्या बॉलवरती पूर्ण झाल्यात. पंचांचा निर्णय आलाय आणि धावफलक पोहोचलाय 31 धावांवरती. पाठीमागच्या मॅच मध्ये 32 धावा केल्यात. स्वरा फायटर्सने संघर्ष केलाय. मी सांगितले या स्पर्धेमध्ये आता 24 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. किरण लटके जरूर नाखुश आहेत, चर्चा सुरू आहे, परंतु प्रीमियर लीग स्वरूपामध्ये टीमचं कॉम्बिनेशन बनणं आणि टीम अगदी या उंबरठ्यावरती आणणं देखील मोठी गोष्ट आहे रोशन सर. कारण 9 खेळाडू समोर असतात. मुंबई इंडियन्स 5 कप त्या टीमनं मारलेत, परंतु या वर्षी IPL मध्ये अवस्था काय आपण पाहतो. टीमचं कॉम्बिनेशन बसणं देखील गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळेस एका टीमचं प्रतिनिधित्व करत असता त्यावेळेस त्या टीम मध्ये तुम्ही खेळतच असता, परंतु नवीन खेळाडूंना खेळून सोबत घेऊन खेळण्यामध्ये एक वेगळा संघर्ष आहे.
आणि सीएसके देखील आपण पाहतो त्या टीमनं देखील अनेक कप जिंकले, परंतु टीमचं कॉम्बिनेशन बसणं गरजेचं आहे. ज्यावेळेस थाला फॉर रिझन, खरं तर MS धोनी जोपर्यंत संघ नायक होते तोपर्यंत टीम वेगळी होती, जोपर्यंत मुंबईचे कॅप्टन रोहित शर्मा होते तोपर्यंत टीम वेगळी होती. मी म्हणणार नाही ऋतुराज गायकवाड आणि हार्दिक पांड्या वाईट कॅप्टन आहेत, ते देखील चांगलेच आहेत, परंतु ज्यावेळेस टीमचं कॉम्बिनेशन बसत नाही त्यावेळेस संघर्ष तुम्हाला करावा लागतो, स्ट्रॅटर्जी तिथे बनवावी लागते. ज्यावेळेस तुम्ही एका टीम मध्ये खेळता, आता रोशन सर माझ्यासोबत कॉमेंट्री करतात, ते कॉमेंट्री मध्ये कुठला शब्द बोलू शकतील हे मी सांगू शकतो, किंवा मी कॉमेंट्री करताना रोशन सर सांगू शकतील की तुषार शिंदे पुढचा शब्द कोणता बोलतील हे त्यांना माहिती आहे, कारण आम्ही बऱ्याच वेळा एकत्र कॉमेंट्री करतो. परंतु ज्यावेळेस नवीन कॉमेंटेटर आमच्यामध्ये येतो त्यावेळेस तिथे त्यांचं सूत जुळणं किंवा कोऑर्डिनेशन होणं ते थोडंसं कठीण जातं. रोशन सर तसंच टीमचं आहे, ज्यावेळेस तुम्ही नवीन टीम घेऊन खेळत असता त्यावेळेस कोऑर्डिनेशन बनणं देखील कठीण असतं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की टीमचं कॉम्बिनेशन ज्यावेळेस नवीन टीम तुम्ही घेऊन खेळता प्रीमियर लीग स्वरूपामध्ये त्यावेळेस कॉम्बिनेशन लवकर बसत नाही. किरण लटके मैदानावरती दाखल होत आहेत आणि असं वाटतं किरण लटके, कृष्णा गुरव, नितेश रेड्डी ज्यावेळेस बॅट घेऊन मैदानावरती जातात ना, असं वाटतं गदाधारी भीम मैदानावरती दाखल झालेत की काय असं पाहायला मिळतं. कृष्णा गुरव, नितेश रेड्डीज आणि नितेश रेड्डीज त्यासोबत आपण आणखी एका खेळाडूचा उल्लेख केला, किरण लटके. ज्यावेळेस मैदानावरती दाखल होतात ना त्यावेळेस गदाधारी भीम मैदानावरती गेलाय की काय असं वाटतं आणि एका टीममध्ये आनंद देखील होते. हे चौघ खेळाडू ज्यावेळेस मी पाहतो मैदानावरती बॅट घेऊन जाताना असं वाटतं गदाधारी भीम आहेत की काय. खेळ देखील तसाच आहे. 32 धावांचं लक्ष्य, 24 बॉल 32 धावा. नंदकुमार बारसकर यांच्या हातामध्ये नेहमीप्रमाणे चेंडू सोपवला गेलाय. नंदकुमार बारसकर आणि संग्राम डाकरे यांची ओव्हर खूप महत्वाची पाठीमागच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये नंदकुमार बारसकर यांनी देखील प्रभावित केलंय, संग्राम डाकरे यांनी देखील प्रभावित केलंय. 24 बॉल आणि 32 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. नंदकुमार बारसकर मैदानावरती दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅकवरती. 24 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. ज्यावेळेस हलक्या हातानं बॉलला खेळत कव्हर रिजनला बॉलला ढकललं, एक धाव प्राप्त केली आहे. सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम किरण लटके आणि प्लॅनिंग बनवून मैदानावरती उतरलीत की काय हेच पाहायला मिळालं. पहिला बॉल हलक्या हाताने ढकललाय. सुनील पाटील आता स्ट्राईक एंड वरती आहेत. नंदकुमार बारसकर बॉलिंग ट्रॅक वरती. अनिकेत माने मास्टर माइंड खेळाडू आहेत, लीडर, कॅप्टन म्हणण्यापेक्षा लीडर आहेत ते. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस देखील फटका चांगला, एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 2. 22 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. ऑफस्टंपच्या बाहेर रूम मिळाला होता. 22 बॉल 30 धावा. नंदकुमार बारसकर देखील चांगली गोलंदाजी करतायत. त्यांना माहिती आहे या विकेटवरती टप्पा पकडून जर गोलंदाजी केली तर आपण वाचू शकतो आणि विकेट देखील मिळवू शकतो. हे नंदकुमार बारसकर यांनी हेरले. चांगली गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली. 22 बॉल 30 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस आडव्या बॅटने प्रहार तर केलाय आणि बॉल जाईल काऊ फैजला. पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. हा चौकार असेल. 4 धावा. एकवीस बॉल मध्ये 26 धावा. आता जल्लोष सुरू आहे. अगदी विनर स्पोर्टच्या गोटामध्ये जल्लोष सुरू आहे, परंतु 21 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता आहे. मुंबईचा राजा एटमॅन माझा हे गाणं आपण ऐकलं. रोहित शर्मा आणि मुंबई सोबत एक वेगळं नातं त्यांचं देखील आहे आणि अस्लिखित मराठी कधी कधी बोलण्याचा प्रयत्न रोहित शर्मा देखील करतात. जरी रोहित शर्मांचा जन्म ऍक्च्युली मुंबई नागपूरचा आहे आणि मुंबईमध्ये स्थायिक असताना बोरिवली या ठिकाणी खरं तर क्लासिकल बॅटर आहेत रोहित शर्मा. त्यांचं गाणं पण ऐकलं. 21 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, धावबाद होऊ शकतात आणि मे बी झाले देखील. विकेट आली आहे धावबाद स्वरूपामध्ये. दुसऱ्या धावेची आवश्यकता नव्हती. फलंदाज धावबाद, विकेट. सात धावा धावफलकावरती. एका कड्याच्या मोबदल्यामध्ये नंदकुमार बारसकर यांना मी सेलिब्रेशन करताना पहिल्यांदा पाहिलंय.
खूप शांत असतात मैदानावरती. 20 बॉल आणि 25 धाव्यांची आवश्यकता आहे. स्क्वेअर लेग रिजनला बॉल ट्रॅव्हल झालाय खूप वेगाने आणि जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धाबा. लटके 4 बॉल मध्ये 10 धावा. निर्णायक खेळी. पॉइंट्स रिजनला मात्र बॉल चाललाय सीमारेषच्या दिशेने. किरण लटके यांच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र इथे पाहायला मिळाली. माफ करा, चौकार गेला नाहीये. क्षेत्ररक्षण लाच जवाब झालंय आणि सेलिब्रेशन अगोदर सुरू झालं होतं. माफी असावी. पंचांची खूप मनापासून माफी मागतो. मोठी चूक होती माझ्याकडून. बॉलला मात्र सीमारेषेनजीक रोखलं गेलं. क्षेत्ररक्षकांची मी दाद देईल. ज्या क्षेत्ररक्षकाने बॉल रोखला त्याचं मात्र कौतुक आहे. बॉलच्या पाठीमागे धावत असताना बॉल अगदी सीमारेषेनजीक त्याने रोखलं. जबरदस्त एफर्ट होते. वाव, जबरदस्त हा स्टॉप होता आणि 3 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. 14 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 18 बॉल आणि 18 धाव्यांची आवश्यकता आहे. किरण लटके 5 बॉल मध्ये 13 धाव्यांवरती नाबाद आहेत. विशाल कोळापटे मैदानावरती दाखल झालेत. 18 बॉल 18 धाव्यांची आवश्यकता असताना संग्राम ढाकरे आता बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. किरण लटक्याने जबरदस्त कामगिरी केली या मॅच मध्ये. आतापर्यंत जबरदस्त इनिंग त्यांनी खेळली. 5 बॉल मध्ये 13 धावा त्यांनी बनवल्यात आणि त्यांचा नॅचरल गेम ते मैदानावरती खेळतात. ही देखील गोष्ट विशेष आहे. 18 बॉल आणि 18 धाव्यांची आवश्यकता आहे. 18 बॉल 18 धाव्यांची आवश्यकता. संग्राम ढाकरे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. 18 बॉल मध्ये 18 धाव्यांची आवश्यकता आहे. किरण लटके स्ट्राईक एंड वरती आहेत. इथून मात्र सोरा फायटर संघाला विकेट शोधावे लागतील. देहबोली मात्र थोडीशी उंचावलेली पाहायला मिळते, परंतु एखादी विकेट, एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन येईल. सोरा फायटर संघाला, विनर स्पोर्ट्स संघाला देखील चांगली कामगिरी केली या मॅच मध्ये. चला थोडीशी घाई करा सोरा फायटर्स टीम. मॅचचं स्पीड आपण कमी करताय विनंती आहे. संग्राम ढाकरे बॉलिंग ट्रॅकवरती. चर्चा सुरू आहे आणि 30 सर्कलच्या आतमध्ये जे क्षेत्ररक्षक आहे थर्डमॅन रिजनला एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय. अगदी सिली मिड ऑफ क्षेत्रामध्ये नंदकुमार बारसकर यांना तुम्ही पाहताय. संग्राम ढाकरे बॉलिंग ट्रॅकवरती. 18 बॉल 18 धाव्यांची आवश्यकता आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल. ज्यावेळेस हलक्या हाताने बॉलला केवळ दिशा दिली आहे. टॅप केलं. 1 धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा अगदी सहज इथे प्राप्त केल्यात. जबरदस्त बॅटिंग. सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम किरण लटके. 17 बॉल मध्ये 16 धाव्यांची आवश्यकता आहे. पहिल्यांदाच आस्किंग रन रेट अगदी 6च्या खाली आलंय. 5.65 वरती. 17 बॉल 16 धावा. इथून मात्र विकेट शोधावे लागतील सोरा फायटर संघाला. संग्राम ढाकरे बॉलिंग ट्रॅकवरती. 17 बॉल मध्ये 16 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 बॉल मध्ये 15 धाव्यांवरती किरण लटके नाबाद आहेत. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वपूर्ण खेळ पाहायला मिळालाय आणि आता सिली मिड ऑफचे खेळाडू अगदी स्लिप मध्ये दाखल झालेत. थर्डमॅन मध्ये ढकललंय. स्लिप मध्ये सुरुवातीला वाटलं, परंतु आता थर्डमॅन क्षेत्राकडे दाखल होत आहेत. संग्राम ढाकरे बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील सेन्सिबल क्रिकेट. मिड ऑफ रिजनला बॉल ढकललं. 1 धाव प्राप्त केली आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम किरण लटके. जबरदस्त क्रिकेट आहे. 16 बॉल मध्ये 15 धाव्यांची आवश्यकता आहे. 16 बॉल 15 धावा. संग्राम ढाकरे बॉलिंग ट्रॅकवरती. इनफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजनला खेळाडू पाहायला मिळतील. अगदी डीप मध्ये ऑफ साईडला क्षेत्र खाली सोडले. कव्हर रिजनला एक खेळाडू आहेत. कव्हर आणि बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये देखील डीप मध्ये खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. बाकी सर्व खेळाडू ऑन साईडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये डीप मध्ये खेळाडू आहेत. 1 धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 18. पंधरा बॉल आणि 14 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. 15 बॉल आणि 14 धाव्यांची आवश्यकता आहे.
जबरदस्त बॉल आहे संग्राम ठाकरे यांचा. प्ले अँड मिस डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 14 बॉल मध्ये 14 धाव्यांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये संघर्ष ऑन आहे. 14 बॉल आणि 14 धाव्यांची आवश्यकता आहे. यावेळेस देखील सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम किरण लटके. एक धाव तर प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. गॅप मध्ये बॉल ढकललं होतं. 2 धावेंचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धावेंच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. 13 बॉल आणि अजून देखील 12 धावेंची आवश्यकता आहे. 9 बॉल मध्ये 18 धावा. 200च्या स्ट्राईक रेटने किरण लटकेनं या मॅच मध्ये देखील बॅटिंग केली आहे. 6 धावा आतापर्यंत संग्राम ठाकरे यांनी खर्च केल्यात. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि या षटकामधला 6 धावा आतापर्यंत खर्च केला. 13 बॉल 12 धावेंची आवश्यकता. हा बॉल खूप महत्वाचा. इथे जर एखादी विकेट शोधली तर या मॅच मध्ये देखील पुनरागमन करू शकतात संग्राम ठाकरे बॉलिंग ट्रॅक वरती. किरण लटके आणि विशाल कोल्हापटे हे जोडी मैदानावरती आहे आणि चौकार षटकार पाहिले असतील परंतु एकेरी आणि दुहेरी धावा घेताना देखील या दोघांना आज मी पाहिलंय. जबरदस्त क्रिकेट. 13 बॉल 12 धावेंची आवश्यकता आहे. ज्यावेळेस देखील इनफिल्डला क्लिअर केलंय. डीप मध्ये खेळाडू आहेत. 1 धाव पूर्ण झाली आहे आणि एकाच ऍक्शन मध्ये बॉल उचलले फेकी करतील आणि अपील पंचांकडे झाली आहे. अपील आहे परंतु फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत हेच पंच दर्शवतात. 12 बॉल मध्ये 10 धावेंची आवश्यकता आहे. 12 बॉल शिल्लक आहे आणि धावेंची आवश्यकता आहे 10. 12 बॉल 10 धावा अजून देखील आवश्यक आहे. 22 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल मध्ये 10 धावेंची आवश्यकता आहे. बारा बॉल 10 धावेंची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 10 धावा अजून देखील बनवायच्यात. 12 बॉल मध्ये 10 धावा इथून मात्र बनवणं गरजेचं आहे. 12 बॉल मध्ये 10 धावा. संकेत वायकुल बॉलिंग ट्रॅक वरती या गोलंदाजाने देखील थ्रू आउट द टुर्नामेंट प्रभावित केलंय. इथून जर एखादी सफलता आली तर मग मात्र या मॅच मध्ये मजा येईल. 12 बॉल 10 धावा. कुणाला जर वाटत असेल किरण लटके आणि विशाल कोल्हापट्यावरती दबाव नाहीये तर हा संभ्रम आहे. त्यांच्यावरती देखील दबाव आहे. 12 बॉल आणि 10 धावेंची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल स्क्वेअर लेग रिजनला खेळत 1च धाव इथे प्राप्त होईल आणि आता मात्र उर्वरित 11 बॉल शिल्लक आहेत. 11 बॉल मध्ये 9 धावेंची आवश्यकता आहे. 11 बॉल 9 धावा खूप इझी वाटतंय कारण 9 विकेट हातामध्ये आहेत विनर स्पोर्ट्स संघाच्या. परंतु ही मॅच इझी नाही आहे. इथून देखील या मॅच मध्ये संघर्ष पाहायला मिळेल. 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉल मध्ये 9 धावेंची आवश्यकता आहे. उर्वरित बॉल 11 शिल्लक आहेत आणि 9 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 9 धावेंची आवश्यकता आहे. यावेळेस बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. मी सांगितलं होतं दबाव होता. किरण लटके नाव बॅक टू द पवेलियन. बिग ब्लो बिग फिश कॉट इन द ट्रॅप. विकेट फलंदाज बाद. 10 बॉल आणि 9 धावेंची आवश्यकता आहे. उर्वरित बॉल शिल्लक आहेत 10. धावेंची आवश्यकता आहे 9. संकेत वायकुळ दुसऱ्या बॉल वरती सफलता अर्जित करतायत. 10 बॉल 9 धावेंची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज अमर वारे मैदानावरती दाखल झालेत.
आणि इथे देखील पुनरागमन सध्याच्या घडीला मोमेंटम सोरा फायटर संघाच्या बाजूने. जरी 10 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता असेल, एखादा मोठा फटका विनर स्पोर्ट या मॅच मध्ये विजय मिळवू शकतो, परंतु एखादा डॉट बॉल आणि एखादी विकेट सोरा फायटर संघाला देखील या मॅच मध्ये कायम ठेवील. 10 बॉल 9 धावांची आवश्यकता आहे. इथे धाव नाहीये आणि 9 बॉल 9 धावांची आवश्यकता आहे. हे क्रिकेट आहे बॉस. इथे मोठे मोठे फेल झालेत. सचिन तेंडुलकरच्या आयुष्यात देखील बॅट पॅच आला. विराट कोहलीला 2-3 वर्ष सेंचुरी झाली नव्हती. क्रिकेट आहे मित्रांनो. आणि इथे मात्र 9 बॉल 9 धावांची आवश्यकता आहे. हा खेळ अनेकांना जिंकवतो, परंतु ज्या वेळेस या खेळाला जिंकायचं असतं त्यावेळेस हा खेळ इतरांना संघर्ष देखील करायला लावतो. बॅट आणि बॉलचा जरी द्वंद्व असेल तरी देखील 22 खेळाडू, 2 अंपायर, कॉमेंटेटर या सर्व घटक जे आहेत त्या खेळासोबत जोडले जातात. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल स्क्वेअर लेग रिजनला गोलंदाजाने चूक केली आहे आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही. बॉल जाईल चौकारा करता. 4 धावा. अमर वारे यांचं देखील मी कौतुक करेल. ज्या पद्धतीने हा फटका खेळले, जबरदस्त फटका आहे. 8 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. संकेत वायकुळ यांच्यावरती देखील दबाव. क्लीन बोर्ड विकेट. दांडी गुल. फलंदाज बाद. खूप पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे, परंतु या मॅच मध्ये संघर्ष आहे आणि तो पाहायला मिळेल. संकेत वायकुळ महत्वाच्या क्षणी 1 बॉल शॉर्ट पिच टाकला, परंतु पुढच्या बॉल वरती अमर वारे यांची दांडी उडवली आहे. 7 बॉल 5 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजून देखील दोलायमान स्थितीमध्ये. जरी विशाल कोल्हापटे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळत असतील तरी देखील या मॅच मध्ये संघर्ष आहे. 7 बॉल 5 धावा. कमालीचा बॉल आहे. देहबोली खूप पॉझिटिव्ह सकारात्मक होती. या ठिकाणी फलंदाज धाव आहे की नाही पंच कन्फर्म करतील. एक धाव आहे. एसडीच 6 बॉल आणि 4 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. पंचांनी 1 रन देखील कन्फर्म केली आहे. संग्राम ठाकरे यांनी मात्र आपण पाहिलं अगदी जोश कधी कधी भागात देखील पडू शकतो. एका धावेवरती देखील गणित येऊ शकतं. 6 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता आहे. निश्चित बॉल डेड झाला नव्हता. जर तुम्ही अटेम्प्ट टू रन आउट करत होते तर बॉल डेड झाला नव्हता हे पंचांनी देखील सांगितलंय आणि 1 धाव बाईच्या माध्यमातून पंचांनी घोषित केली आहे. आणि अजून देखील 6 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल शिल्लक आहे. ही 1 धाव देखील महत्वपूर्ण ठरू शकते, परंतु सागर गुरव यांच्याकडे स्ट्राईक आहे. कदाचित 1 धाव आली नसती तर विशाल कोल्हापटे स्ट्राईक वरती राहू शकले असते. म्हणजे दोन्ही टीमने फायदा घेतलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमने 1 धावेचा फायदा घेतलाय, परंतु गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी नवीन आलेले फलंदाज सागर गुरव स्ट्राईक एन वरती आहेत. 6 बॉल 4 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल मध्ये 4 धावा. 6 बॉल 4 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. 6 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे आणि पंचांची कामगिरी खूप उंचावलेली पाहायला मिळाली. 6 बॉल 4 धावा. मेगा फायनल अगोदर तुम्हाला ऍक्शन पाहायला मिळाली, रिॲक्शन पाहायला मिळाली, ट्रेलर, टीजर आणि फिल्म देखील मेगा फायनल अगोदर तुम्हाला पाहायला मिळाली. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि धावांची आवश्यकता आहे 4. 6 बॉल 4 धावांची आवश्यकता आहे. अनेकांनी घेतलेली मेहनत या स्पर्धेसाठी. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 6
आणि धावेंची आवश्यकता आहे 4. 6 बॉल 4 धावेंची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करा विनंती मित्रांनो. 6 बॉल 4 धावेंची आवश्यकता. अंतिम षटकासाठी दीपक शिंदे लेफ्ट आर्म स्पेसर बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. चला विनंती घाई करा. लास्ट वॉर्निंग असेल. अदरवाईज बॅटिंग करणारी टीम आणि फिल्डिंग करणारी टीम जे टाइमपास मुद्दामून करतात पेनल्टीला सामोरं जावं लागेल. अंतिम षटकामध्ये दीपक बॉलिंग ट्रॅक वरती बॉलला पाठवलं. स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. 2 धावांचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा इथे पूर्ण होतील. 5 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. दीपक शिंदे यांनी थ्रू आउट द टुर्नामेंट एकाही सामन्यामध्ये गोलंदाजी केली नव्हती. पहिल्या बॉल वरती त्यांच्या 2 धावा आल्यात. आता 5 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. अनिकेत माने खर तर कौतुक त्यांचं देखील केलं पाहिजे. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षणामध्ये बदल असतील, गोलंदाज वापरले असतील, लीडर कसा असावा हे संपूर्ण स्पर्धेमध्ये अनिकेत माने यांनी दाखवून दिलं. 5 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. फलंदाज इथे वाईट बॉल आहे आणि धावपास स्वरूपामध्ये विकेट आहे. अवघ्या आता 1 धावेची आवश्यकता आहे. तुला काय सोनं लागले का मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. परंतु काय मॅच रंगली आहे प्रेक्षकांनो. मॅच कुणी जिंकू द्या. मॅच जर आवडली असेल तर सर्वांच्या टाळ्या व्हायला हरकत काय. जबरदस्त सामना रंगलाय. 5 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. 5 बॉल 1 धावेची अजून देखील आवश्यकता. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये या मैदानात इतिहास आहे. इथे 6 बॉल मध्ये 1 धाव देखील डिपेंड झालेली आहे. अगदी जाई आणि कडाव हे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत होते. 6 बॉल मध्ये 1 धाव डिपेंड झाली आहे आणि आता 5 बॉल शिल्लक आहे. 1 धावेची आवश्यकता आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय हा विजयाचा फटका असेल आणि या ठिकाणी विनर स्पोर्ट इन टू दी फायनल. जबरदस्त क्रिकेट. परंतु सोरा फायटर्स यांनी देखील जबरदस्त खेळ केलाय. दोन्ही संघ हँडशेक करायचे आणि तदनंतर आपण मैदान सोडायचंय. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. फायनलच्या अगोदर आपण पाहतोय ही मिनी फायनल